तर ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की काही लोकांना वाटतं मी मस्जिद बंदरला कामाला जाते तिकडून मी माल आणते, तर असं काही नाही आहे. आपला प्रॉपर कोकणातून हा माल येतो. आजचं जे पार्सल येणार आहे ते वेंगुर्ल्यामधून येणार होतं. त्यासाठी मी सकाळी लवकर उठले 4 वाजता आणि निघाले. 5 वाजता आपली कळव्या नाक्याला बस येणार होती, तर 4:13ची CST गाडी पकडून मी लगेच निघाले, कळव्याला उतरले आणि तिथून मग 5 वाजता आपली बस येणार होती. सो तिथून लगेच मी चालतच गेले कळव्या नाक्यापर्यंत. इतके सकाळी लवकर चालत जायला भीती अशी वाटत नाही, पण सकाळी जे कुत्रे असतात त्यांची खूप भीती वाटते. हे आपल्या महाराजांचं स्मारक बघितलं ना की सगळी भीती म्हणजे पळून जाते. रोड क्रॉस करून मग मी कळव्या नाक्याला तिथे पोचले. त्याच्यानंतरला स्वामी, नटराज अशा ट्रॅव्हल्स येत होत्या आणि बरोबर 5 वाजता माझी ही ट्रॅव्हल्स आली. जीवदानी ट्रॅव्हल्स आहे, जे वेंगुर्ल्यातून आपलं त्याच्यामध्ये पार्सल आलं होतं. 10 किलोचं हे पार्सल होतं. थेट रिक्षा पकडले आणि कळवा स्टेशनला आले. पावसाचे दिवस आहेत, सो माझं सप्लायरला हेच म्हणणं आहे की जरा पार्सल जे आहे ते प्लॅस्टिक रॅप करून पाठवत जावा. नंतरला मला 5:14ची टिटवाळा गाडी भेटली कळव्यावरून आणि मग मी आले दिव्याला. पाऊस पण भरपूर लागत असं पटकन रिक्षा पकडली आणि आले थेट माझ्या बिल्डिंगच्या खाली. माझी फेवरेट मिरर व्हिडिओ घेतली. जराही वेळ न घाला तर लगेच मी बॉक्स जो आहे तो अनबॉक्स केला. तर ही आहे फणस पोळी आणि ही आहे हापूस आंब्यापासून बनवलेली आंबा पोळी. आठवड्यांपासून कस्टमरच्या खूप ऑर्डर पेंडिंग होत्या आंबापोळी, फणसपोळी, कैरी पोळीची. ही कैरी पोळी आहे. ह्या ज्या पोळ्या आहेत त्या नैसर्गिक आणि घरगुती आहेत. हे आहेत चुलीवर भाजलेले काजू. पॅकिंग जी आहे ती 1.5 किलोची आहे. प्लस हे आपले गावठी जे नारळ असतात त्याच्यापासून बनवलेलं हे खोबरं आहे, ते सुद्धा कोकणातूनच आलेलं आहे. आणि हे किसलेलं खोबरं आहे. आपलं हे कोकम सिरप आहे. हे फक्त तुम्हाला 250 रुपये लिटरला भेटणार आहे. तर जर तुम्हाला कोणत्या ह्या गोष्टी हव्या असतील तर माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा कॉल करा.